प्रथम ज्या महिलेचा आमच्या निष्काळजीपणामुळे राज्य सरकारचा असेल नाहीतर आमचा प्रशासक बसलेल्या महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे जर हा हादसा घडला आहे तर त्यांना मी श्रद्धांजली खरंच मनात नसतानाही वाहते, कारण फार वाईट झालं. आणि त्या महिलेचं कोणी कमवतं तीच कमवती महिला होती. त्यामुळे अशा हकनाक जेव्हा नागरिक बळी पडतात तेव्हा वाईट वाटतं. मला आठवतं आहे पावसाळी जाळ्या किंवा याच्यावरती जाळ्या बसवा हे प्रपोजल 2015ला आम्ही केलं होतं. आणि त्याच्यानंतर एक डॉक्टर अमरापूरकर सारखांचा जेव्हा असाच वाहून गेल्यामुळे त्यानंतर त्याच्यावरती जाळ्या बसवण्यात आल्या. आता त्या जाळ्या कायम नीट आहे की नाही हे वॉर्ड लेवल DMC लेवल याला खरं म्हणजे व्हायला पाहिजे होत्या. आणि मी माझ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पण फारसं हे नाही, कारण महापालिकेच्या अधिकारी एकतर मंत्रालयात नाहीतर कोणाच्या तरी दारात कुठेतरी बंगल्यावर, म्हणजे सकाळपासून जर नागरिक गेला तर बऱ्याच वेळेला अधिकारी एक तर कोर्टात नाहीतर वर्षा बंगल्यावर आहेत किंवा मंत्रालयात आहेत किंवा अमक्या मंत्रालयाने बोलवलं आहे. काही तर मंत्री जे पालकमंत्री वगैरे आहेत ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 5-5 तास एकाच जागेवर येतो आहे करून रखडले. म्हणजे मग ते जनतेच्या सेवेत कधी जाणार. आणि जो हादसा घडला हा फारच दुर्दैवी आहे. त्यामुळे काय बोलावं. नाही, सगळंच प्रशासनानेच काम करायचं आहे. त्याचसाठी आपल्याकडे मुंबई महानगरपालिका असेल, मग नागपूर महानगरपालिका असेल, कोल्हापूर महानगरपालिका, कुठल्याही महानगरपालिका असतील, त्या सगळ्यांनी काम करणं अपेक्षित आहे. परंतु मी मुंबईचं सांगेन, बाकीच्या मला माहिती नाही, पण आमच्या अधिकारी जास्त ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठेतरी अडकून पडलेले असतात. काम कमी आणि अडकले जास्त, अशा पद्धतीचं ह्या गेल्या 2.5 वर्षातलं चित्र आहे. हे धाक आहे की नाही तो दिसतोय. आपल्याकडे रोजगार मेळावे घेण्यासाठी महानगरपालिकेच्या लोकांना वापरले जात आहेत. लाडक्या बहिणीचे मेळावे घेण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना वापरले जात आहेत. महानगरपालिकेचे पैसे वापरले जात आहेत. पण ज्या महानगरपालिकेच्या मुंबईसारख्या ठिकाणी लोकांच्या निगडीत असलेल्या प्रश्नांकडे प्रशासक म्हणून असलेले जे वॉर्ड आहेत, वॉर्ड लेवलला ते कोण बघतायत की नाही शंकाच आहे. आणि ह्या असे जर एवढं सगळं सुविधा देऊनही होत असतील याचा अर्थ निष्काळजीपणा. बघा, न्यायपालिकेवर आपण कायम विश्वास ठेवत आलो आहे. अर्थात जे पुरावे सादर केले असतील न्यायालयाला त्या पुराव्या आधारे न्यायालयाने निकाल दिला पण असेल, पण त्याचबरोबर त्यांना जामीनही झालेला आहे. आणि त्यांनी जी म्हटलेली गोष्ट आहे ती न्यायपालिकेने सत्य असत्य घटना आली आहे. पण शेवटी आमचे नेते आहेत, निडर आहेत, लीडर आहेत. इतक्या ह्यानी पण ते लढत आहेत आणि ते लढत राहतील. मला नाही वाटत भांडण होईल असं किंवा क्लेश होतील असं. ठीक आहे, सुदृढ पक्षाची लक्षणं आहेत की खिचाखिची होणं, म्हणजे काँग्रेसकडेही तेवढेच तगडे उमेदवार आहेत किंवा असतील. आमच्याकडे तर आहेतच आहेत. इतका पक्षाचा पूर्ण कवचकुंडाला नेऊनही शिवसैनिक ही कवचकुंडाला मात्र जागेवरच राहिली.
प्रशासकीय कवचकुंडला घेऊन गेलात, पण शिवसैनिक कवचकुंडलं जी बाळासाहेबांची आहेत, जी आता उद्धवजींबरोबर काम करत आहेत, ती जाग्यावर आहेत. त्यामुळे सामान्यातला सामान्य शिवसैनिक असेल, माझ्यासारखा शिवसैनिक, तो सीट मागणं ही मागणी आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की तो पुरवठा झालाच पाहिजे. पक्षप्रमुखाला जे योग्य वाटत असेल, मग ते काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, किंवा म्हणजे शरदचंद्रजी पवारांचे असतील, किंवा शिवसेना उद्धव, जो निर्णय घेतील तो योग्यच घेतील. 8 ते 10 जागा अशा आहेत मुंबईमधल्या, त्या जागेवरनं रस्सीखेच चालल्याचं बघायला मिळते. काही जागेवरती 2 पक्ष असतील, किंवा काही जागेवरती तुम्ही असाल, पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, तिघांचाही वाद बघायला मिळतोय. आणि त्या जागेमुळे खरं तर थोडं अडल्याची चर्चा सुरू. एक तर जिथे क्लिअर कट आम्ही लढलो आणि आम्ही जिंकलो, आमच्या जिंकलेल्या लोकांनी जर गद्दारी केली असेल तो भाग वेगळा आहे. त्या क्लिअर कट जागा तर मिळाल्याच पाहिजे असं उद्धवजींचा आग्रह आहे असं आम्हाला कळतं आहे. जागा वाटपामध्ये आमचे जे नेते बसतात तेही त्यांचा आग्रही भूमिका आहे. आणि जो मग एक क्रायटेरिया लावला जातो, 2 नंबर पक्ष कोणता, 3 नंबर, त्याप्रमाणे निश्चित जागा वाटपामध्ये आदित्य ठाकरेंनी सांगितलं आमच्या की खिचाखिची तर व्हायला पाहिजे. याचा अर्थ सुदृढता, पक्षाची असलेल्या कार्यकर्त्यांमधली सुदृढता ही दिसते. त्यामुळे जो निर्णय येईल त्या निर्णयात तिन्ही पक्षाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे तेवढ्याच ताकदीने लढतील आणि जिंकतील. हा प्रश्न म्हणजे एकदम तुम्हाला गुलाबजाम दिला तर आवडेल का? उद्धवजीच व्हावे हीच तर आई जगदंबेच्या मी आमची प्रार्थना आहे. त्यामुळे निश्चित आवडेल. नाही, मला नाही वाटत, कारण आम्ही त्या पक्षाचे नेते म्हणून काम करतोय. कुठेही कार्यकर्ते काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब, कुठेही ती नाराजगी नाही, ती नसेल. तिकीट मिळेपर्यंत हे सगळ्यांच्याच पक्षात गडबड असते, पण एकदा तिकीट डिक्लेअर झाली की मग मात्र कुठेही राग रुसवे न करता ताकदीने कार्यकर्ता लढतो. सीट्सचे नंबर काय असते ताई? कारण की काँग्रेस हा बिग ब्रदरचा रोल म्हणून वागतोय, किंवा वारंवार त्यांचा तो तसा एक ॲटिट्यूड राहील. नाही, सीट्स नंबर पण माझ्या माहितीप्रमाणे हे तिन्ही वरिष्ठ जे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, हे तिन्ही समंजसपणे सीट वाटप करते. 288 आहे. आम्हाला प्रत्येकाला वाटते 500 सीट हव्या, म्हणजे आपल्याकडे उमेदवार आहे. त्यामुळे कुठलाही गोष्ट ह्या 288मध्ये जे काही वाटप होईल त्याच्यामध्ये तेवढे बसवले जाणार आहेत. त्यामुळे अंकगणित हे 2 दिवसात आपल्याला कळेल आणि त्याच्यानंतर शिवसैनिक म्हणा किंवा सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं बळ, काम आपल्याला दिसेल. मुंबईचं चेकपोस्ट काय आहे? तुम्ही मेळ्यात पण राहिला आहे, कारण की खूप अशा 7 ते 10 अशा जागा आहेत किंवा कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत जिथे काँग्रेस वर्सेस शिवसेना अशी ही फाईट लढली. स्पेशली मुस्लिम डॉमिनेटेड एरियाज, बँड्रा म्हणा किंवा बायकला म्हणा, किंवा अजून ज्या दुसऱ्या एरियाज आहेत त्याला घेऊन, मग तिथे कोण पुढाकार घेणार, कोण हेड करेल? नाही, मुळात प्रश्न येतच नाही आहे. तर भायखळा असेल तर आम्हीच लढलो होतो आणि आम्हीच जिंकलो होतो. जिंकून गद्दारी झाली ती गोष्ट वेगळी आहे, पण आम्ही लढलो आणि आम्ही जिंकलो. त्यामुळे ज्या जिंकलेल्या जागा आहेत शिवसेनेनी, त्या शिवसेनेला मिळायला पाहिजे. त्यावेळेला जेव्हा जिंकत होतो तेव्हा काय काँग्रेस आमच्याबरोबर नव्हते. त्यामुळे मला वाटतं आपण कट्ट्याकूट करण्यापेक्षा 3 वरिष्ठ पक्षनेते जे ठरवतील त्याला सगळ्याची मान्यता असेल. नाही, घडला तरी अनेकदा उद्धवजींनी तेव्हाही सांगितलं, आताही सांगत असतील, ज्यांना जायचं आहे त्यांनी जा म्हणून. त्यामुळे जाणाऱ्यांबद्दल चिंता नाही करत आम्ही.
जे आहे तसे लढू. नाही, माझ्या वती किरीट सोमय्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले त्या कोर्टात ज्या वेळेला पेपर सादर करण्याची वेळ आली तेव्हा ते केले गेले नाहीत. त्यामुळे आरोप वेगळे आणि सादर करणं वेगळं. त्यामुळे मी म्हणते जे चाललंय ते बरं चाललंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.